नमस्कार मित्रांनो, सरकारच्या ज्या काही अनुदानित योजना आहेत, जसे की लाडकी बहीण योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा गॅसची सबसिडी असेल किंवा अतिवृष्टीचे पैसे असेल, या सर्व योजनेचे पैसे हे तुम्हाला आधार कार्डला जी बँक लिंक आहे म्हणजेच डीबीटी लिंक आहे त्याच बँकेच्या अकाउंटला जमा होत असते। म्हणजेच डीबीटी मार्फत हे पैसे ट्रान्सफर केले जाते। जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आहेत, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा पोस्ट पेमेंट बँक किंवा एखादी प्रायव्हेट बँक जसं की HDFC किंवा ॲक्सिस बँक, अशा प्रकारच्या जर बँक असतील आणि तुम्हाला जर एखाद्या स्पेसिफिक बँकेमध्ये जर पैसे पाहिजे असेल, तर अशा वेळी जे आधार कार्ड अगोदर बँकेला लिंक आहे ते नवीन बँकेला कशा प्रकारे लिंक करायचं, म्हणजे समजा तुमच्या SBI बँकेच्या अकाउंटला आधार लिंक म्हणजेच डीबीटी लिंक आहे आणि ते अकाउंट बंद आहे किंवा तुम्हाला या बँकेत पैसे येणे नको आहेत, नवीन कोणत्या तरी एखाद्या बँकेच्या अकाउंट मध्ये सरकारी योजनेचे पैसे घ्यायचे आहेत, म्हणजेच आधार लिंक, त्यालाच आपण डीबीटी असे म्हणतो, ते घर बसल्या अगदी मोफत ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे करू शकता याची A to Z माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करून NPCI असे टाईप करून सर्च करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट येईल, त्या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। त्यानंतर या ठिकाणी कंझ्युमर नावाचं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर भारत आधार शेडिंग एनाबलेर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। या ठिकाणी कोपऱ्यात आधार शेडिंग डिशेडिंग हे ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्वात अगोदर यामध्ये आपले आधार कार्ड क्रमांक टाकायचं आहे। त्यानंतर शेडिंग ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट युअर बँक, म्हणजेच आता तुमचं जे आधार कार्ड आहे ते कोणत्या बँकेला लिंक करायचं आहे ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। यामध्ये आता भरपूर बँका आता ऍड झालेल्या आहेत। तुम्हाला इथे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक करायचं आहे ती बँक सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे शेडिंग टाइप विचारलं आहे, व्यवस्थित समजून घ्या। इथे 3 ऑप्शन आहेत। पहिलं ऑप्शन आहे फ्रेश शेडिंग, म्हणजे या अगोदर कोणत्याच बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तुम्ही पहिलं ऑप्शन फ्रेश शेडिंग हे ऑप्शन निवडू शकता। त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे सेम बँक विथ अनदर बँक अकाउंट, म्हणजेच एकाच बँकेत 2 अकाउंट असतील तर हे 2 नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे फ्रॉम वन बँक टू अनदर बँक, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत, म्हणजे समजा तुमचं अगोदर SBI बँकेला आधार लिंक आहे आणि आता तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेला आधार लिंक करायचं असेल किंवा इतर कोणत्या बँकेला आधार लिंक करायचं असेल तर 3 नंबरचं ऑप्शन निवडू शकता। इथे आपल्या केस मध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेला आधार लिंक करायचं आहे, त्यामुळे मी इथे 3 नंबरचं ऑप्शन निवडतो। त्यानंतर इथे खाली अकाउंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचं आहे। त्यानंतर टर्म आणि कंडिशन एक्सेप्ट करून खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो जसा आहे तसा टाकून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे टर्म आणि कंडिशन येईल, त्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि ऍग्री अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि आधार लिंक मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे एक मेसेज दाखवला जाईल, आता सध्या तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे आणि
आता तुम्ही कोणत्या बँकेला लिंक करताय हे या ठिकाणी दाखवलं जाईल। आता हे कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी काही रिक्वेस्ट आहे ती सक्सेसफुली सबमिट झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या अगदी मोफत एका बँकेतून दुसऱ्या बँकेला आधार लिंक करू शकता। धन्यवाद।